नमस्कार मैत्रिणींनो, चला आज आपण बघणार आहोत मेथीचे पराठे, जे खूप फेमस आहेत आणि खायला पण केले तर चांगले चवदार होतात। त्यासाठी मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेत, 15-20 लसूण पाकळ्या घेतलेत, 1 इंच भर आल्याचा तुकडा घेतलाय। हे सर्व मीठ घालून वाटून घ्यायचे आणि एक गड्डी मेथी मी व्यवस्थित नीट करून धुवून चिरून घेतलेली आहे। त्यासाठी बघू शकता एकदम बारीक वाटण झालेले। कोथिंबीर पण घेतलेली आहे मी चिरून। हे सर्व त्याच्यात हळद, थोडंसं चवीपुरतं अजून लाल तिखट आणि हे सर्व वाटण टाकून घ्यायचंय त्याच्यात। त्यासाठी मी एक छोटी वाटी दही घेतलेलं आहे। मॉइश्चर येतंय त्याला, चांगलं बाइंडिंग होतंय पराठ्यांना। मेजरमेंट केलं तर ज्या कपाने आपण गहू पीठ घेणार आहोत त्या कपाने अर्धा कप दही भरेल ते। आता मी 2 कप गहू पीठ घेणार आहे त्यासाठी। आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घेणार आहे, त्यामुळे त्याला वेगळं टेक्स्चर येतं पराठ्यांना। हे सर्व एकजीव करून घ्यायचंय आणि थोडंसं पाणी घालून मळून घ्यायचंय। मेथीचे पराठे हे खूप छान लागतात, पण क्वांटिटी मेथीची जास्त असायला पाहिजे पिठाबरोबर। हळद घालूयात थोडीशी। दररोज तेच कांदा पोहे, ते उपमा, याच्यापेक्षा वेगळे पराठे करायला मला पण छान वाटतं, आवडतात एकदम आणि खूप छान पण होतात। डेली नाश्त्याला काहीतरी वेगळं चालूच असते करायचं। आता मी गोळा मळून घेतलेला आहे व्यवस्थित आणि त्याला तेल लावून घ्यायचंय। एक 5-10 मिनिटांसाठी ठेवायचंय असंच, तोपर्यंत बाकीची तयारी पोळपाट वगैरे। छान 5 ते 10 मिनिटं भिजलेला आहे गोळा। आता आपण पराठा लाटायला घेऊयात। पीठ चांगलं मळलं गेलं आणि व्यवस्थित सगळे साहित्य पडलं का लाटायला पण छान येतो। आणि तूप घालून भाजायचं आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तेल पण लावू शकताय। तूप लावल्यानंतर एक वेगळी टेस्ट येते त्याला आणि मी तेवढं घरी करतच असते। तूप जेवढं उपयोगात येते तसं थोडं असेच करून आपण बाकी पण सर्व करून घेणार आहोत। 2 कप पीठ आहे, त्याच्यात कमीत कमी 5 ते 6 पराठे होतातच। बघू शकताय तुम्ही, एकदम लाल भाजायचा आहे चांगला। दही, तांदळाचं पीठ घातलेलं असल्यामुळं एकदम छान टेस्ट येते आणि तूप लावून भाजल्यामुळं तर अजून छान टेस्ट येते त्याला। बघू शकताय तुम्ही, एकदम छान झालेलं आहे। असं करून आपण हे बाकी पण करून घेणार आहोत। दररोज आपण मुलांच्या टिफिनला करतो भाजी, पण ती मुलांना व्यवस्थित खाऊ वाटत नाही। त्या निमित्ताने मुलांच्या पोटात पण हे पौष्टिक सगळं जातंय आणि वेगळं काहीतरी त्यांना पण पाहिजेच असतंय सकाळी नाश्त्याला किंवा टिफिनला। तसं मी वेगळे पदार्थ काही ना काही करतच असते। हळूहळू मी सर्व रेसिपी अपलोड करणारच आहे आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या रेसिपी बघता, त्यांना छान प्रतिसाद देता, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार। माझ्या अशाच छोट्या आणि घरातल्या सगळ्या वस्तू वापरून केलेल्या खमंग अशा रेसिपी बघत जा। रेसिपी कशी झाली ते पण मला कमेंटमध्ये सांगत जावा। तुम्ही बघू शकताय पराठा केवढा छान झालेला आहे, एकदम मऊ लुसलुशीत असा झालेला आहे। आपण प्रवासात घेऊन गेलो तरी 2 दिवस तरी हा कायम टिकतो, 2 ते 3 दिवस। आणि माझ्या अशा छान रेसिपी बघत जावा, करून खात जावा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा
भेटूया अशाच साध्या सोप्या रेसिपीत. तोपर्यंत थँक्यू.